आणि या 3 दिवसांच्या सलग सुट्टीचा ग्रामीण भागात काय परिणाम दिसून येतो, तिथल्या एटीएमची स्थिती काय आहे, एटीएम बाहेरच्या रांगांची, सांगतात आमचे प्रतिनिधी। 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो 500च्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली आणि देशात एकच गोंधळ उडाला। या घटनेला आज 1 महिना उलटून जात आहे। आपण बघू शकता तरी चलन तुटवडा हा कायमच आहे। शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग 3 दिवस बँकेला सुट्ट्या आलेल्या आहेत व त्यामुळे लोकांनी एटीएम समोर मोठमोठ्या रांगा लावलेले चित्र आपल्याला बघावयास भेटते। हिंगोली जिल्ह्यात जवळपास 100च्या वर एटीएम आहेत, परंतु यातील 4 ते 5च एटीएम हे चालू आहेत। परंतु काल सुट्टी असल्यामुळे आज हिंगोली शहरातील फक्त एकच एटीएम स्टेट बँक ऑफ हैदराबाद या शाखेचं चालू आहे व शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी येथे पैसे काढण्यासाठी फार मोठी गर्दी केलेली आहे। एकीकडे जनतेने जरी नरेंद्र मोदींच्या नोटबंदी निर्णयाचे स्वागत केलेलं आहे, तरी पण त्यानंतर करण्यात आलेल्या नियोजनात मात्र नरेंद्र मोदी हे अपयशी ठरल्याची चर्चा नागरिकात होत आहे। संजय गव्हाड, एबीपी माझा, हिंगोली।